आज संकष्टी चतुर्थी आहे आणि संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भक्तांची या ठिकाणी रीत लागल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या आपण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये उभे आहोत. गणपती म्हणजे गाभाऱ्यात उभे आहोत. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर विविध रंगी फुलांची आरास जी आहे ती बाप्पांना केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सोबतच जर आपण पाहिलं तर या ठिकाणी विविध जी फळं आहेत ती नैवेद्याच्या स्वरूपामध्ये बाप्पाला या ठिकाणी अर्पण करण्यात येत आहे. सोबतच पाहिलं तर आता सध्या उन्हाळी सुट्ट्या आहेत, अगदी शेवटच्या टप्प्यातल्या उन्हाळी सुट्ट्या आल्या आहेत आणि यामुळे या ठिकाणी भाविक भक्त जे आहेत ते मोठ्या संख्येने आज उपस्थित आहेत. आजची जी चतुर्थी आहे त्याचं विशेष महत्व म्हणजे 3 वर्षातून एकदा जो अधिक मास येतो त्या अधिक मासात येणारी ही संकष्टी आहे. म्हणजे 3 वर्षातून हा जो योग आहे तो या ठिकाणी आल्याचा आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे पंचकांमध्ये जे आहे ते विशेष महत्व असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे अगदी पहाटे 3 वाजल्यापासून बाप्पाच्या दर्शनासाठी जे आहे ते भक्तांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. सोबतच रात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण मंदिर जे आहे ते दर्शनासाठी भक्तांच्या खुलं असणार आहे. आपण जर पुन्हा एकदा गणपती बाप्पांची मूर्ती जर पाहिली तर सुवर्ण अलंकाराने ही जी मूर्ती आहे ती या ठिकाणी मडवण्यात आली आहे. सोबतच वेगवेगळ्या फुलांची जी आरास आहे ती बाप्पांना देखील करण्यात आलेली आहे. सोबतच पाहिलं तर विविध जी फुलं आहेत ती फुलं आणि फळांचा जो नैवेद्य आहे बाप्पांना या ठिकाणी अर्पण करण्यात आलाय. सोबतच जर पाहिलं तर या ठिकाणी अगदी सकाळपासूनच जो आहे तो महायज्ञ स्वरूपात या ठिकाणी बाप्पांची पूजा जी आहे ती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कंटिन्यू स्वरूपात सातत्याने नित्यपूजा ही म्हणावी लागेल. अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आज स्वरूपाची जी बाप्पांची विशेष पूजा आहे ती या ठिकाणी केली जाण्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि अर्थातच जितकी गर्दी मंदिरात आहे तितकीच गर्दी मंदिराच्या बाहेरच्या विचारात देखील आहेत. ज्या भक्तांना या ठिकाणी शक्य होत नाही मंदिरात येऊन दर्शन घेणं किंवा रांग लावून दर्शन घेणं असे जे भक्त आहेत ते बाहेर या ठिकाणी दर्शन करत असतात, बाहेरून दर्शन घेत असतात, लोक दर्शन घेत असतात बाप्पाचं. त्या ठिकाणी मोठी गर्दी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सोबतच आपण जर पाहिलं तर तितकीच गर्दी मंदिरात आहे. अगदी मंदिराचा परिसर जर पाहिला तर या परिसरामध्ये साधारण 1 किलोमीटरच्या जे रांगा आहेत त्यात भक्तांच्या दर्शनासाठी रांगेचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे या विशेष दिवशी भक्तांनी जे आहे ते पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ मंदिराबाहेर जे आहे दर्शनासाठी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामॅन आम्ही पार्क करतो, तुम्ही सांगू एलएस मराठी. गणपतीचं स्मरण करायचं शिवकायाच्या